पकड़ा पकड़ा ह्या माणसाने आम्हाला पाकिट चोरलं ते बहुतेक बाहेर दिसते. चल धाव 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 लोक निघून राहिले काले भली धावून राहिले बाबा बाई. हो द्या माय पाकिट हो पकड़ा दिले ता पायता चोरलं मी ह्या माणसाला पकडल्याशिवाय राहतच नाही. बाई पाकिट चोरलं काय भाई मला वाटलं पोतच चोरली काय पोतगीत चोरली तर किती टेन्शन येते बाई. पाकिटच चोरलं देवा ताई. तसं हा मार्ग सुनच राहते. फक्त मार्केटला जाणारे लोक राहते माणसं एकही दिसून नाही राहिलं नाही ते कांदा मला धावला असता आपल्या बायकून धावून होते तरी ते बैला प्रश्न करून राहिली ताई. आपण जराशी मदत केली असती तर आपल्याकडून पटते का आपल्याकडून असं धावणं ते धावून तर राहिली बिचारी. आपण त्याच्यासोबत बोलू किती होते काय होते बिचारीचे. लढून राहिली बिचारी हो पैसे खायला चोरा लागून होते बिचारी कुठची नाही ते तर वाटत आपल्या दूर बाहेर गावच्या असं. कोणी बाई काय इथे येते धंद्यासाठी माल गिलण्यासाठी कोणी कायसाठी येते कोणी शॉपिंगला येते कोणी बाजाराला येते. मला तर वाटतं बाई बाहेर गावची बाई वय बाजारासाठी चालू आहे जाऊन पाहू विचारू त्याईले. रडू नका किती रुपये होते ताई तुमच्यापाशी. 10,000 आणली होते हो माय. मी लहान चुकला धंदा करतो माल भरासाठी पैसे उसने पासने आणले व कसं सांगू मी तुम्हाला माय दुःख शांत व्हा. त्याचा चेहरा तुम्हाला आठवते का पोलीस स्टेशन मध्ये आपण रिपोर्ट करू. फोटो दिला तरी काय होते तुम्ही सांगा बरं कोण ते पण माय 10,000 गेले ना माय 10,000 गेले. किती माय उसने करून आणले जिच्चे माल भरासाठी. माय छोटस दुकान आहे व कपड्याचं आम्ही काही विकतो उलीचं सामान माय पोट भरतो माय. मालासाठी पैसे नव्हते तर माझ्या बहिणीच्या इच्छे उसने मागतले व या मळ्यानं नेले व याच्या खाईवर गेले. वेळचा मागं होता व अर्ध्या घंट्यापासून येऊन राहिला तर म्या म्हटलं असून बाई कुठचा पण काय करत इथं टँड किती दूर आहे. मी मार्केटमध्ये चालली तर यानं माझ्यावर लक्ष ठेवलं मळ्यानं. म्या म्हटलं आता का आपण का कोणावरही शक घेतो का हो माय. म्या म्हटलं चांगला माणूसच राहतात नेहमी आता चांगले माणसं भेटते मला का माहीत हा माणूस आज नो माय. घस माय पैसे गेले व आता मी कशी जाऊ घरी काय तोंडानं सांगू मामा झाले 10,000 आरबले म्हणून. हे बाई कोण लढून राहिली काहीतरी झालं वाटते. लढून राहिली काहीतरी जास्त झालाय. रडू नका हो ताई. जाऊ दे आता गेले तर गेले. काय झालं बाई काय झालं ताई काऊन रडून राहिल्या काय झालं. दादा त्याचं पाकिट चोरलं 10,000 होते म्हणते धंद्यासाठी आणले होते म्हणून लढून राहिल्या. कंत करून वाटत नाही का कोणाला 10,000 म्हणजे फुकटची कमाई आहे का. 1-1 रुपये पैसे जमा करावं लागते तवा होते. सोट्याला काय समजते. जास्त चोरीचं प्रमाण वाढलं. माणसं कोणी राहत नाही काही नाही तर ते फायदा घेऊन राहिले. मागे एका बाईची पोत गेली म्हणते इथूनच गेली म्हणे. पाच जा तुम्ही जराशा बचावून राहता. याच्या पुढे गावात सांगा लागून का बचावून राहत जा म्हणून. बाई तुम्ही कोणत्या गावच्या होय. दाईच्या जवळच्याच खेड्यावरची मी. पैसे नाही हो दादा पैसे नाही दादा सगळे पैसे घेऊन गेले. आता मी काय न जाऊ कोणत्याने जाऊ एसटी न जावं लागते पण 1 रुपया नाही आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका मी देतो पैसे. किती 100 लागते का 200 लागते घ्या लागत आमचे बच्चे घ्या. हो बाई लढू नको देतो आम्ही देतो तुला लागले तेवढे देतो आम्ही पण लढू नको. नाही तर कावत आई लढणार नाही तर काय मळ्यानं नेले ना चोरू त्याचं काय भलं होईन काय. माया लेकरायच्या पोटात पोट टाकून आम्ही करतो. या माटानं नेले चोरू कोणता माटा होय तर धंदा काय न करू. 2 महिन्याचा मला प्रश्न पडला 2 महिन्याचा कसे पैसे आले असते 10,000चे पैसे डबल करतो मी बाई. लढणार नाही तर काय माय लढणार नाही तर काय. आता बाईचा माणूस काय म्हणून 10,000 कुठं गेले. रिपोर्ट दिला असतं ताई पण काही होत नाही. तुम्ही चेहरा चांगला तुम्हाला लक्षात असला तर मग काहीतरी पण काही लक्षात नाही ना. रिपोर्ट याच्यावर असते त्याला काय आहे चोरणाऱ्याला काय आहे त्याला त्याचीच फक्त पोट भरणं. असं नाही करायला पाहिजे ना. एवढा रुपये नेतात 100 रुपये नेतात 200 रुपये देतात इतके पैसे नाही न्यायला पाहिजे ना. गोरगरीब लोक राहते सगळे राहते. कोणाला पैशाची आवश्यकता आहे. एवढा आपल्यासारखा विचाराचा असता तो एवढा विचार केला असता तर चोऱ्या केल्या असते का बाई. तू सांग बरं चोऱ्या केल्या असते काय. त्याचा चांगला भलं होऊन राहिला त्याला तर आनंद होऊन राहिला काय. एका दिवशी मी 10,000 कमावले याचा आनंद असतो ना त्याला माटाले. पण त्याला कोणाची भावना समजून राहिली काय त्याला नाही समजत ना भावना म्हणून तू त्या धंदे करून राहिला ना. किती धावली दादा त्याच्या माग पण नाही हाती लागला व दादा नाही हाती लागला.
लढू नको ना बाई, लढू नको ना. काय करतो आता, गेले आता आता नाही येऊ शकत, लढून पुढून येईन काय? लागन तर आम्ही पैसे देतो, तुम्ही चालल्या जा, तुमच्या घरी चालल्या जा. आता काय करता, आता झालेल्या गोष्टीला काही करू शकत नाही ना ताई. आता झालेल्या गोष्टीला काही करू शकत नाही. आणि गावाला चालले जा. आता काय करता इथं लढून, इथं लढून का पैसे वापस येणार आहे का ताई? बाई लढू नका. तुम्ही आता झालेल्या गोष्टीला काही करू शकत नाही आणि चालल्या जा गावले. दादा माईचा बुवा काय म्हणन हो दादा, कसं सांगू मी आता. म्हणन लोकांचे उसने झाले म्हणा अंगावर, कसं सांगू मी, काय करू दादा, सांगा हो दादा. आम्ही 1000 रुपये जमा केले असते, दिले असते, पण आमचे पैसे एवढे पैसे नाही ताई. तुम्हाला म्हटलं असतं घेऊन जा, माल घेऊन जा असं म्हटलं असतं, पण आम्ही तुमची मदत नाही करू शकत ना. आम्ही एवढं चांगलं नाही ना घरचं ताई. आम्ही पैसे आणले नाही हो सोबत, नाही तर दिले असते 1000 रुपये करून, तर तुमचं झालं असतं. लढू नका हो ताई, बुद्धी आहे लागून तर गावले, ते घ्या ताई. मी एवढ्या चांगल्या भेटले, सारे जण समजून सांगितलं, असे लोक भेटत नाही. दुःखाच्या तेव्हा तुम्ही साथ देऊन राहिले, समजून घेऊन राहिले. मी आता तुमचे पैसे वापस करायला येईन, कधी येऊ? तुमचं घर नाही, मैदार नाही, मी पैसे कसे आणून देऊ? आता तुमच्या बच्चे पैसे घेतलेले गावले झाले. बाई एवढे पैसे वापस द्यायला लागते का? 200-300 रुपये घ्या पैसे. काही काही वापस नाही करायला लागत आमचे पैसे. काही वापस नाही करायला लागत. एवढे पैसे तुमच्या लेकराले का आम्ही गेले भात केला दिले असे समजा. काय वापस द्या लागते? एवढा नाही केलं का? एवढी माणुसकी नाही का आता? ताई त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही, वापस गिपस काही करायला लागत. आम्ही तुमच्या बहिणी आहे, हे दादा तुमचे, असं समजून समजा. तुमच्या लेकराला आम्ही काहीतरी गिफ्ट दिलं असंच समजा. एवढ्या याच्यात माझ्या मदतीने धावले, वैकीची नाही, बायकीची नाही, तरी तुम्ही माझी मदत केली हो. आम्ही तुमचे उपकार कधीच भेटणार नाही हो. मानवता कशाला म्हणते ताई? मानवता कशाला म्हणते? आपण एकामेकाच्या कामी नाही पडू, तर मग कोणाला म्हणते मानवता? अडलेल्या कामाला कोणाचे धावून नाही गेलं तर ते काय माणुसकी झाली का? माणुसकी झाली का? जेव्हा कधी एकामेकात सहाय्य करू तेव्हाचे अवघीचे विश्व घडू, असं अशी गोष्ट असते ना ताई. तुमच्यावर वाईट वेळ आहे ताई, उद्या आमच्यावर असू शकते, असं नाही आहे ताई. कोणी ना कोणी चांगल्या रूपात येऊन आपली मदत केली तर आपली कोणी ना कोणी मदत करत, असं असते ताई. एकामेकाची म्हणून मदत करत राहायची. हो, एवढ्या चांगल्या विचाराचे आहे तुम्ही, कसे मी तुमचे ऋण फेडू माय, कसं? जागावाले आराम करा, टेन्शन घेऊ नका ताई. होते बरोबर, देव बरोबर करते. काय पोचून त्या चोटलेले त्यालाच काय पोचून लेकरा बायाच्या पोटावर लात मारून गेला तो त्यालाच काय पोचून काय? दादा म्हणते हेच बरोबर आहे. त्या चोट्याला काय पोचन काय? मन दुखते ज्याचं त्याला माहित. 1-1 रुपया जमा करा लागते, असं चोट्टे धंदे करून राहिला तो. ताई घरी जा आरामात, आणि घरी काय झालं ते सांगून द्या. कसं आहे सांगाच लागणार आहे ना. हो सांगतो, सगळं सांगतो बापा. सांगाच लागत ना, नवऱ्याले भेडवा लागते तर सारं सांगाच लागते बापा, सांगाच लागते. पुढच्या नाही आणतं एकटे काय जो इथं लय कोणी नाही राहत. अशाच पाहून घेते हे लोक आणि मारून घेतात. पाकिट मारण्याची संख्या लय वाढली आहे इकडे. म्हणून म्हटलं दादाला सोबत आणला तुमच्या इच्छा. मी ताई हो पैसे भरून व्यवस्थित ठेवत जा. अशा हातात देतो मला जो. हो दादा, आता डबल त्याईलेच आनंद, सोबत त्याईलेच आनंद. आपल्याला वाटते का रोज कायले पाळाव बा माणसाचा, म्हणून मी एकटी आली. तर रोज पाळाचा विषय केला तर असं झालं, किती मोठं नुकसान झालं. पण घडणाऱ्या घटना घडतेच ताई.